नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जे पण उमेदवार तलाठी भरतीच्या कागदपत्र पडताळणीसाठी जात आहेत त्यांना जे आहेत तिथं महत्त्वपूर्ण सूचना जे आहेत शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व सूचना तिथे बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, यांनी जे आहेत जे उमेदवार उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांचे जे आहेत कागदपत्र पडताळणीसाठी जाताना जे आहे जे मूळ कागदपत्र, साक्षांकित छायाप्रती व एक संच हे जे खालीलप्रमाणे जे यांनी यादी दिलेली आहे या क्रमाने जे आहेत ते जोडायचे आहेत मित्रांनो। आणि त्यामध्ये बघू शकता आपण की कुठली कागदपत्रे यामध्ये येतात। तर बघा, चारित्र्य पडताळणी साक्षांकित नमुना जे आहे तुमचा सोबत असायला पाहिजे। आणि त्यासोबतच बघा, अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे जे आहे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, बघा SSCचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे तुमच्याकडे तिथे सर्व डॉक्युमेंट तिथे असायला हवं। आणि त्यानंतर बघा, वयाचा पुरावा म्हणून 10वी बोर्ड प्रमाणपत्राचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या दोनपैकी कुठलं पण ते चालून जाणार। आणि त्यासोबतच पुढे बघू शकता तुम्ही की शैक्षणिक अर्हता 10वी ते 12वी पदवी गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र। आणि त्यानंतर बघा, जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं। आणि जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा इथे असायला हवं, कास्ट व्हॅलिडिटी। आणि त्यानंतर बघा, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसिल सर्टिफिकेट, त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र। तर पहा मित्रांनो, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ते तुमच्याकडे ते असायला पाहिजे। त्यानंतर बघा, संगणक प्रमाणपत्र, MSc ID किंवा CCC वगैरे जे तुमच्याकडे ते असणार तर ते संगणक प्रमाणपत्र तिथे असायला पाहिजे। त्यानंतर बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा 4 पासपोर्ट फोटो येथे तुमच्यासोबत येथे असायला पाहिजे। त्यानंतर बघा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा। आणि बघा, अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र। तर बघा, यापैकी जर तुम्हाला तुमचा आरक्षणाचा जर दावा असेल मित्रांनो तर त्या संबंधित जे आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र तिथे असायला पाहिजे। त्यानंतर बघा, अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा। आणि त्यासोबतच बघा, मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा। त्यासोबतच बघा मित्रांनो, मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचे जे 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते देऊ शकता मित्रांनो। कारण त्यामध्ये बघा तुम्हाला मराठी आणि जो हिंदी आहे हे 2 सब्जेक्ट त्यामध्ये असतात। आणि त्यानंतर बघा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र संलग्नित हा जो PDF आहे मित्रांनो, त्या PDF मध्येच तुम्हाला जे आहे हे डॉक्युमेंट जे आहेत इथे दिलेलं आहे मित्रांनो। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र यांचा जो फॉर्मॅट आहे हा तिथे दिलेला आहे। त्यानंतर बघा, अनुभव प्रमाणपत्र, जर अनुभव काही असेल तर त्या संबंधित जे आहे प्रमाणपत्र तुमच्याकडे ते असायला पाहिजे। तर बघा, टीप यांनी दिलेली आहे मित्रांनो की वरील दिलेल्या सूचनांसोबत चारित्र्य पडताळणी बाबतचा जो साक्षांकन नमुना व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बाबतचा नमुना या सर्व पुरविण्यात आलेला असून सदर नमुना उमेदवारांनी प्राप्त करून घेऊन कागदपत्रे पडताळणीच्या वेळी न चुकता माहितीनिशी भरून सादर करावा। तर पहा मित्रांनो, हे जे आहे चारित्र्य पडताळणीचा जो साक्षांकन नमुना आहे तो आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे आहे हे यांच्या फॉर्मॅटमध्ये बघा यांनी दिलेलं आहे PDF मध्ये। जर तुम्ही हा PDF डाउनलोड केला नसेल आतापर्यंत तर यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। तर पहा, व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।